तर बातमी आहे शिर्डीमधून। साईबाबांवरती श्रद्धा असणारे अनेक भाविक मोठ्या भक्तिभावानं साईबाबांच्या चरणी विविध प्रकारच्या देणग्या अर्पण करत असतात। अशाच एका भाविकानं 21 लाख रुपये किमतीचे 7 सोन्याचे नाणी साई चरणी आज अर्पण केलेले आहेत। विनंतीवरून देणगीदार साई भक्ताचं नाव जाहीर न करण्याचं विनंती देखील यावेळेला करण्यात आली। तर विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरती सायंकाळी 5:30च्या सुमारास अचानक आलेल्या तुफान वादळानं एकच खळबळ उडवून दिली। वादळाचा वेग इतका प्रचंड होता की किनाऱ्यावरील मच्छीमार बोटींवरील सामान थेट हवेत उडून गेलं। या भयानक दृश्यामुळे किनाऱ्यावरील पर्यटक आणि मच्छीमारांच्या काळजाचा ठोका देखील चुकला। स्थानिक मच्छीमारांनी आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य जे आहेत ती रेकॉर्ड केलेली आहे। तर महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांसाठी पुढचे 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। मुंबईसह पुणे, कोकण, खानदेश, विदर्भ या विभागात, तर छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येते। तर छत्रपती संभाजीनगरमधील बीबी का मकबरा तिरंग्याच्या रंगामध्ये उजळून निघाला। स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरातत्व विभागाकडून आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली। तिरंगाच्या 3 रंगांनी ऐतिहासिक वास्तूचं सौंदर्य अधिक खुललेलं आहे। रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांसह पर्यटक मोठी गर्दी देखील करत आहेत। तर अहिल्यानगरमधील धीरज परदेशी हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। केस शहर बंद करत धीरज परदेशी हत्येचा निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला। तर साताऱ्याच्या कराडमध्ये 325 फूट तिरंगा रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, विक्रम पावसकर यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले। तर भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी मनीषा गायधने यांची अविरोध निवड झालेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन गायधने हे उपाध्यक्ष असताना अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता। याच पार्श्वभूमीवर आज उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत विशेष सभा बोलवण्यात आली होती। मनीषा गायधने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। मनीषा गायधने या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत। तर पालघरमध्ये ओबीसी हक्क परिषदेकडून आमदार राजेंद्र गावितांना घेराव घालण्यात आलाय। पालघर शिक्षक भरतीमध्ये ओबीसींना 0% आरक्षण दिल्याचा आरोप आहे। शासकीय विश्रामगृहासमोर जमिनीवरती बसून गावितांची आंदोलकांसोबत चर्चा झाली। ओबीसी उमेदवारांना वगळून पवित्र पोर्टलद्वारे भरती स्थगित करावी, आंदोलकांची ही मागणी पाहायला मिळते। कंत्राटी सेवेचा काळ सेवेत समावेश करावा असं देखील सांगण्यात येते। आमची 18 तारखेला चीफ सेक्रेटरी आणि आदिवासी विकास मंत्री आणि यांच्याबरोबर ती बैठक आहे। त्या बैठकीमध्ये ओबीसी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून 5 लोक त्या ठिकाणी येतील। त्या संदर्भामध्ये त्यांचा जो इश्यू जो आहे तो इश्यू त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मांडणी करेन आणि ते प्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा त्या चीफ सेक्रेटरीच्या कानावर घालून त्या ठिकाणी जे एजबार झालेले आहे, या एजबार झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्या कशा पद्धतीने समायोजन करता येईल या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करू।